नमस्कार, स्वामी बेकर्स या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण चिकन लपेटा बनवत आहोत। 2 चमचे मी धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्ध्यापेक्षाही कमी मेथी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि थोडे 7-8 काळे मिरे घेतलेले आहेत। हे आता व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि अर्ध्या वाटीपेक्षाही मी उडद डाळ घेतलेली आहे, अर्ध्या वाटीला कमी डाळ आहे आणि हे सगळं भाजलेलं ह्याच्याबरोबर मिक्सरला पावडर करून घेऊया आपण। एका साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता मी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाट्या तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि हे सगळं वाटलेलं एकत्र ते मिक्स करत आहे। 2 चमचे मीठ आणि हे गरम पाणी टाकून मी व्यवस्थित चमच्याने सगळं मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि हे थोडंसं असं चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते एकदम गरम पाणी आणि एक 15-20 मिनटं मी ह्याला झाकून ठेवते। आता कढईत एका साईडला तेल घेऊन त्यात सुकं खोबरं, आलं आणि लसूण हे व्यवस्थित भाजून घेत आहे। भाजल्यानंतर ह्याची मी पेस्ट बनवायची आपल्याला। मी एका साईडला मगज भिजत घातलेलं 2 चमचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मगज एकत्र करून पेस्ट करून घ्यायची आपल्याला। परत तेल गरम करत ठेवलेला आहे, कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की थोडासा टोमॅटोही त्यात टाकून भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मी हे सगळं भाजल्यानंतर आगरी मसाला आहे माझ्याकडे, 2 चमचे आगरी मसाला टाकलेला आहे आणि हे जे वाटण आपण केलेलं ते वाटणही टाकलं आहे आणि वाटण टाकल्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर त्यात आपण चिकन टाकलं आहे, नंतर 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे, तुम्ही चवीप्रमाणे वापरू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालं की झाकण ठेवायचं आहे, पाणी टाकायचं नाही अजिबात। शिजल्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे, परत थोडा अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे आणि हे परत झाल्यानंतर परत थोडा वेळ 1-10 मिनटं मी झाकण ठेवत आहे। झाल्यानंतर परत वरतून हिरवी कोथिंबीर फ्रेश टाकलेली आहे। एका साईडला पीठ मळून घेतलं आहे, पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे आता थंड आणि तेल पण तापत ठेवलं आहे। असं प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर ओल्या हाताने पाण्याचा ओला हात लावून मी वडा थापून घेतलेला आहे आणि तो आता तळून घेऊया आपण व्यवस्थित। जर आपण भाजणी नसेल वड्याची ते हे असे पटकन पिठं मिक्स करून पण आपण आणि थोडंसं हे असं ड्राय धने वगैरे हे सगळं भाजून पटकन आपण पीठ बनवू शकतो भाजणीचं। रेडी आहे चिकन लपेटा आणि चिकन वडे।